पुरंदर प्रीमियर लीग या स्पर्धेच्या वतीने नक्कीच असणार आहे। यानंतर पुन्हा एकदा या सामन्याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी जाऊया। आपल्यात माळशिरसचा बुलंद आवाज अमर यादव सर यांच्याकडे। थँक्यू सो मच। धन्यवाद अनिकेत सर। तब्बल 400 पेक्षा जास्त व्ह्यूज या मॅच साठी आलेले आहेत प्रेक्षक, ऑनलाईन प्रेक्षक। आता मात्र STC सिंहगड टेनिस क्रिकेट लाईव्ह या चॅनल मध्ये पाहत होते आणि निश्चितपणे आता मात्र उत्कंठावर्धक हा सामना। पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, इथे मात्र विकेटसाठी अपील होईल, काय होईल सांगता येणं कठीण। आता मात्र सन्मान्य पंच भैया काकडे यांनी मात्र रिव्ह्यूची मागणी इथे केलेली दिसते। वयात निर्णय कुणाच्या बाजून लागतोय? नाजरे सुपे अगेन्स्ट टू वाल्ला हंटर्स या दोन महाबलाढ्य टीम्स। मात्र आता मात्र खऱ्या अर्थानं निर्णय कुणाच्या बाजून लागतोय, कुणाला आनंद होईल कुणाला दुःख होईल या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। कभी खुशी कभी गम। आता मात्र मैदानाच्या अशाच पद्धतीची सिच्युएशन निश्चितपणे आपण आता पाहणार आहोत। बघूयात निर्णय कुणाच्या बाजूने लागतोय। आता मात्र भविष्य 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 आता मात्र सीसीटीव्हीच्या आतमध्ये केंद्रित झालंय, कुलूप लागलंय। आता मात्र भैया काकडे प्रचंड अनुभव, प्रचंड चाणाक्ष पंच। जवळपास 16व्या वर्षापासून ते क्रिकेट खेळत आहेत आणि प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहेत 16व्या वर्षापासून आणि आज पंचांच्या भूमिकामध्ये आज आपल्या समोर आहेत आणि प्रचंड अनुभव मैदानाच्या आतमध्ये त्यांना आहे। आता बघूया त्यांचा हा निर्णय कुणाच्या बाजूने लागतोय, कुणाला पावतील आणि कुणाला मात्र दुःख होईल हे देखील मैदानाच्या आतमध्ये आता पाहणं महत्त्वाचं असेल। वाल्ला हंटर संघासाठी हा झटका असेल की नसेल या बाबतीत मात्र प्रचंड मोठा एक धक्का असू शकतो आणि जर नसेल तर मात्र जीवदान मिळाले तर सन्माननीय दत्तात्रयजी जगताप सर एक प्रचंड अनुभवी कॉमेंटेटर, निवेदक क्रिकेटचे मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांचं देखील संयोजकांच्या वतीने सहर्षाचं स्वागत असेल। आता ऐकूयात सन्माननीय दत्तात्रय जगताप सरांची जुबानी। धन्यवाद यादव सर। आजच्या सत्रातला दुसरा उपांत्य फेरीतला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे। डॉट बॉल पंचांचा इशारा दरम्यान जाऊया मैदानामध्ये। एक वादळी व्यक्तिमत्व, एक आदर्श अशा प्रकारचा गोलंदाज अर्थात सागर शिंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ओव्हर द विकेट मारा करतायत। डान्सिंग ऑन द ग्राउंड हा चेंडू सरळ गेलेला आहे, लॉंग ऑफच्या दिशेने पाहूया किती धावा मिळत आहेत त्याच्यावरती। मला वाटतं 2 धावा त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत, धावसंख्या आकार घेत आहे 2 धावा। 2 धावाने मला वाटतं संघाचं खातं या ठिकाणी खोललेलं आहे। ही देखील लढत निश्चितपणे रंगतदार होणार। जाऊया मैदानामध्ये। सागर शिंदे या ठिकाणी पहिलं षटकचा मारा करतायत। दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत। 4 धावा धावफलकावरती आहेत। मार्केट आता आपलाय पहिलं षटक ये जागे पनियान झोपे मंदी ज्याला एकच सपान पडतंय। पहिल्या षटकामध्ये मात्र धावगती वेगाने वाढवण्याचा प्रयत्न असेल, परंतु एक समोर असणारं जे काही तुफान आहे ते मात्र वेगळंच आहे। पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, चेंडू मात्र काही समजलेला नाहीये। या ठिकाणी फलंदाज बुचकळ्यात पडतोय, विस्मय त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय। कारण का तर गोलंदाज मात्र त्याचा असणारी जी काही कसोटी आहे, त्याचा असणारी गुणवत्ता आहे ती त्याने या पंचक्रोशीमध्ये सिद्ध केलेली आपल्याला पाहायला मिळते। मैदानामध्ये चाललेला हा संघर्ष
हा चेंडू मात्र बॅटची पाहूया नेमकं काय झालं होतं. त्याच्यावरती जोरदार प्रयत्न केला यष्टिरक्षकाने, एक चांगला प्रयत्न केला परंतु यश मात्र आलेलं नाही. या दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आकार घेत आहे 5. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. वाला हंटर्स विरुद्ध नाझरे सुपे 11. हा उपांत्य फेरीतला एक थरार आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहिला उपांत्य फेरीतला थरार खरंच किती रोमांचक होता, किती काटेकी टक्कर होती याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. निश्चितपणे हा सामना देखील तितकाच रंगतदार होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी तमाम क्रिकेट रसिकांना आहे आणि त्याचाच प्रत्यय निश्चितपणे येईल हे आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल. सागर शिंदे हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व क्रीडा जगतामधलं. आपलं वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. पॉवर प्ले मधलं महत्वाचं षटक. सर्व क्षेत्ररक्षक अगदी नाकाबंदी केलेली आहे. चक्रव्यूह भेदायचं आहे परंतु नेमकं काय होईल, कोण चक्रव्यूह भेदतंय किंवा कोण चक्रव्यूहामध्ये अडकतंय हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे. एक पुन्हा एकदा यष्टिरक्षक सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करतोय सागर शिंदे. नेमका आणि हा खणखणीत दणदणीत षटकार, पहिला षटकार आणि आता धावसंख्या आकार घेत आहे 11 धावा. मार्केट आता आपलाय. ऋषी मंगेश ये जागे पनियान झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत. या ठिकाणी संदीप काळेच्या बल्ल्यामधून आलेला हा पहिला षटकार खेळ आपणा सर्वांना आठवत असेल. हा एक या दरम्यान पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे 11 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांचा महत्वाचा सामना आहे. उपांत्य फेरीतला हा महत्वाचा सामना, आजच्या सत्रातला दुसरा सामना, हा देखील निश्चितपणे संघर्षपूर्ण होणार. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. अनेक वेळा दोन्ही संघ आपसामध्ये भिडलेले आहेत. अनेक मैदानांवरती त्यांच्या रंगतदार लढती आपण पाहिल्या असतील आणि या हिवरेगावच्या मैदानावरती देखील एक रंगतदार लढत निश्चितपणे आपणा सर्वांच्या भेटीला येणार. आणि नवीन आलेला गोलंदाज जो आहे कल्पेश माने, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले तो कल्पेश माने. पॉवर प्ले मधलं हे दुसरं षटक कल्पेश. अकुट टप्प्याचा चेंडू, उजव्या स्टेच्या बाहेर गेलेला चेंडू, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आकार घेईल 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक संघर्ष गोलंदाज आणि फलंदाजामध्ये पाहायला मिळतं. ही लढत फार महत्वाची आहे. ही लढत जिंकल्यानंतर सरळ मेगा फायनल मध्ये संघ प्रविष्ट होणार आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये ती देखील अतिशय हाय व्होल्टेज लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दोन्ही संघ तयार आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये महाअंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. संघर्ष आपण सर्वजण मैदानामध्ये पाहत आहोत. आपण जर आता वातावरण जर पाहिलं तर सूर्यनारायण आग ओकत आहे आणि एवढं कडक ऊन असताना सुद्धा मैदानामध्ये मात्र एक रोमांच, एक वेगळा थरार आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण का तर लढत देखील तितकीच महत्वाची आहे. धावसंख्या अजूनही स्थिर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कल्पेश या दरम्यान तयार. हा चेंडू आपण पाहतोय डाव्या एसटीच्या खूपच बाहेर, त्याला दंडित केलंय. पंचाने दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत आणि हा अवैध चेंडू आहे असं घोषित केलेला आहे. धावसंख्या आकार घेत आहे 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक सावध सुरुवात या ठिकाणी वाला हंटर संघाची म्हणावी लागेल. 6 षटकांचा सामना आहे. या मैदानाचा आपण इतिहास जर पाहिला तर 60-70 धावा देखील या ठिकाणी सुरक्षित नसतात. म्हणून धावांचा डोंगर एक मोठं चॅलेंजिंग
हा पाहूया नेमका चेंडू नो मॅन्स लँड मध्ये गेला चेंडू, त्याच्यावरती प्रयत्न मात्र केला आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या आकार घेत आहे 14 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडणं गरजेचं आहे. खरं तर मोठी धावसंख्या पॉवर प्लेच्या माध्यमातून उभी राहणं गरजेचं असतं, परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाज मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला मात्र जखडून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर ही लढत निश्चितपणे फारच संघर्षपूर्ण होणार. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. या दरम्यान जाऊया मैदानामध्ये. हा चेंडू मात्र जबरदस्त हुक केलेला आहे आणि त्याच्यावरती मिळत आहेत खणखणीत दणदणीत चौकार. मंगेश मंगेश धावसंख्या आकार घेत आहे 18 धावा धावफलकावरती. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना हलकासा अतिशय सुंदर कलात्मक नमुना या ठिकाणी पाहूया किती धावा मिळत आहेत आणि या दरम्यान पंचांचा इशारा खणखणीत दणदणीत चौकार. थँक्यू. धावसंख्या आकार घेत आहे 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. धावसंख्या मात्र मोठी उभी करावी लागणार. जेव्हा धावसंख्या मोठी उभी राहणार आहे तेव्हा कुठेतरी या मैदानामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळेल. अकुट टप्प्याचा चेंडू सरळ जातोय तो स्लिपच्या दिशेने, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या आकार घेत आहे 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं षटक या ठिकाणी कल्पेच्या रूपाने प्रगतीपथावर असताना संदीप काळे स्ट्राईकला आहे. एक वादळ त्याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय आक्रमक फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे. पाहूया नेमकं कसं त्या ठिकाणी सामना करतोय. पुन्हा एकदा उत्तुंग मारण्याचा प्रयत्न. सरळ पॅडवरती आदळलेला चेंडू, निर्धाव चेंडू या दरम्यान आणि पंचांचा इशारा. या ठिकाणी षटक संपल्याचा. पॉवर प्लेची मला वाटतं 2 षटक संपलेले आहेत आणि धावसंख्या आहे 23 धावा. एक चांगली सुरुवात, चांगली पायाभरणी या दरम्यान वाला हंटरने केलेले पाहायला मिळते आणि नाजरा सुपे 11 हा संघ देखील या ठिकाणी मात्र एक चांगल्या प्रकारची टक्कर देताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आजचा हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यासाठी तोबा गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळते. सायंकाळच्या सत्रामध्ये तर आपल्याला मेगा फायनल पाहिजे, हाय व्होल्टेज सामने पाहिजेत, परंतु उपांत्य फेरीतला जो काही पहिला सामना आपण पाहिला तर तो अतिशय मनोवेदक होता, अतिशय चित्त थरारक होता, हाय व्होल्टेज सामना झाला आणि त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे एक वेगळी जीत त्या ठिकाणी हासिल केलेली आपण पाहिलेली आहे. या दरम्यान जाऊया मैदानामध्ये. तिसरा षटक घेऊन आलेला तो सागर, वैयक्तिक आपलं दुसरं षटक घेऊन आलेलं सागर आणि त्याचा सामना करेल तो प्रतीक देवकर. सागर आणि प्रतीक यांच्यामधला असणारा संघर्ष मैदानामध्ये सुरू. हा चेंडू मात्र पहा स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, हलकासा तटवण्याचा प्रयत्न मात्र फसलेला आहे. कारण का तर समोर असणारा गोलंदाज हा अतिशय गुणवत्तेचा आहे, दर्जेदार आहे. फक्त या पुरंदर तालुक्यातच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्याने धुमाकूळ घातलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या कर्तृत्वाने, आपल्या गोलंदाजीने त्याने एक वेगळं नाव आपलं सर्व क्रिकेट रसिकांच्या मनावर कोरलेलं आहे. हलकासा अतिशय सुंदर चेंडू होता, हलकासा तटवलेला चेंडू, त्याच्यावरती मिळते फक्त 1च धाव. अतिशय सावध सुरुवात म्हणावी लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी धावसंख्या आहे 24 धावा. समोरचा संघ नाजरे सुपे 11 हा देखील एक अतिशय तुल्यबळ संघ आहे. या संघाबरोबर सामना करायचा असेल तर एक मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे.
त्या दृष्टीने पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला प्रयत्न, चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. परंतु सागर शिंदेने मात्र वैयक्तिक आपलं दुसरं षटक टाकताना एक चांगल्या प्रकारचं कमबॅक म्हणूया, चांगल्या प्रकारची व्यसन घातलेलं आपल्याला या ठिकाणी फलंदाजांना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि पुन्हा एकदा संदीप काळेला मात्र जाळ्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न आहे. संदीप काळेची विकेट मात्र फार महत्वाची आहे. जोपर्यंत संदीप काळे मैदानावरती आहे तोपर्यंत इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. कारण का तर त्याच्याकडे तेवढी गुणवत्ता, त्याच्याकडे तेवढी चातुर्य म्हणूया किंवा त्याच्याकडे तेवढी सिद्धता आपल्याला पाहायला मिळते, तेवढं सामर्थ्य त्याच्या फलंदाजीमध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळालेलं आहे. हा एक वेगळा अनुभव या पंचक्रोशीमध्ये आपण सर्वांनी घेतलेला आहे. जाऊया मैदानामध्ये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती जोरदार प्रहार केलाय. पाहूया नेमक्या किती धावा मिळत आहेत. आणि या दरम्यान हा खतखरीत दणदणी चौकार सीमारेषेला चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो. एक खणखणीत चौकार मारलेला आहे. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज जर पाहिला तर अतिशय दर्जेदार आहेत. या दरम्यान हा संघर्ष मैदानामध्ये पुन्हा एकदा सुरू. गोलंदाज आणि फलंदाज. हा मात्र बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू पाहून नेमकं काय होतंय आणि हा सरळ गेलेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि या ठिकाणी संदीप काळे हे वादळ मात्र या ठिकाणी थांबतंय आणि संदीप काळे बाद. आणि मिळालेलं हे एक फार मोठी भूमिका. एक वेगळा संघर्ष दोघांमध्ये पाहायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा होती. कोणीही मागं हटायला तयार नव्हतं. सागर आणि संदीप यांच्यामधला संघर्ष मैदानामध्ये सुरू होता. ज्याप्रमाणे आपण क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळेस मॅग्रा मधला आणि सचिन तेंडुलकर मधला संघर्ष पाहिला असेल मैदानामध्ये, असं वाटत होतं अगदी तशाच प्रकारचा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय की काय. परंतु सागर देखील काही कच्च्या गुरूचा चेला नाही. त्याने मात्र संदीपला त्या ठिकाणी लटकवलेला आहे आणि या दरम्यान बडी मछली जालमध्ये फसलेली आहे. मोठा मासा या दरम्यान गळ्याला लागलेला आहे आणि वाला हंटरचा आलेला नवीन खेळाडू आहे सिद्धार्थ आलेला आहे. आता हा उपांत्य फेरीचा सामना आहे. सिद्धार्थला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि धावसंख्या आहे 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक बाद 28 वाला हंटरची धावसंख्या आहे. आणि या दरम्यान सागरचं हे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. हा एक वेगळा संघर्ष आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पुन्हा एकदा फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न असेल सागरचा. सागर तयार. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू, त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन म्हणावं लागेल. एक सामना महत्वाचा आहे. एक एक धाव, एक एक गडी महत्वाचा आहे. कारण का तर या सामन्यानंतर आपण सरळ अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहोत. सायंकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही फायनलची मेगा फायनलची लढत खेळायची आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं हा संपूर्ण आटापिटा चाललेला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सागर क्षेत्ररक्षण सजवतोय. स्क्वेअर लेगचा जो आहे तो डीप स्क्वेअर लेगचा असणारा जो काही खेळाडू आहे तो त्या ठिकाणी अगदी लॉंग लेगला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र अप्रतिम. चेंडू मात्र काही समजलेला नाही. सरळ गेलेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो स्थिरावतोय. आणि या दरम्यान पंचांचा इशारा षटक संपल्याचा. 29 धावा 3 षटकानंतर 29 धावा. 3 षटकानंतर धावसंख्या आहे वाला हंटरची 29 धावा. शेवटचे 18 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत वाला हंटरसाठी आणि अर्थात नाझरे सुपे 11 संघासाठी सुद्धा हे शेवटचे 18 चेंडू फार महत्वाचे असणार. प्रवेश करायचा आपल्याला फायनल मध्ये
महाअंतिम जो काही फायनलचा थरार आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रविष्ट व्हायचंय आणि 50,000 की 75,000 यासाठी लढत द्यायची आहे. परंतु यासाठी मात्र उपांत्य फेरीतली लढत जिंकणं तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी दोन्ही संघ आपसात भिडलेले आहेत. यापूर्वी देखील अनेक मैदानावरती हे दोन्ही संघ भिडलेले होते. अनेक मैदानावरती त्यांनी एकमेकांना धूळ चारलेली आहे, पराभवाचे कडे चारलेले आहेत आणि आता मात्र या ठिकाणी पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि मेगा फायनल मध्ये प्रविष्ट होण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चाललेलं तुंबळ युद्ध, महायुद्ध या दरम्यान आपण या ठिकाणी मैदानावरती पाहत आहोत. आणि आपलं 4थं षटक या दरम्यान घेऊन येत आहे तो कल्पेश माने. या ठिकाणी आपलं दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे तो कल्पेश माने. कल्पकता त्याच्याकडे आहे, कल्पना आहे, कल्पना शक्तीच्या जोरावरती वेगवेगळ्या कल्पकता त्याच्यामध्ये असतात. संघाला प्राप्त परिस्थितीमध्ये, वर्तमान परिस्थितीमध्ये कशाची गरज आहे, कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे, अशा प्रकारची कल्पकता, कल्पना त्या ठिकाणी तो रंगवत असतो. आणि या दरम्यान पाहूया कल्पेश. हा चेंडू मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच्यावरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, हुक शॉट मारण्याचा प्रयत्न मात्र या दरम्यान फसलेला दिसतोय. आणि निर्धाव चेंडू, शेवटचे हे 3 षटकं फार महत्वाची आहेत आणि दोन्ही संघांसाठी 3 षटकं महत्वाची आहेत. दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा संघ जिंकणार, माझा संघ जिंकणार आणि त्या संघाला असणारा जे काही सपोर्ट, संघाला असणारा जो काही पाठिंबा आहे तो मात्र या ठिकाणी गरजेचा आहे. दोन्ही संघाचे असणारे जे काही संघ मालक आहेत ते देखील या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित असणार आणि संघ मालकांच्या समोर खऱ्या अर्थाने एक वेगळी प्रतिष्ठा पाहायला लागते, वेगळा तणाव, वेगळा दबाव मैदानामध्ये असतो. जाऊया मैदानामध्ये. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू होता. बॅटचा बुंध्यामध्ये चेंडू बसलेला आहे, सरळ गेलेला आहे तो फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाजाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, त्याचप्रमाणे अतिशय अप्रतिम गोलंदाजी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. कल्पेशच्या माऱ्यामधून अतिशय भेदक मारा करतोय, टप्पा अचूक आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. विविध प्रकारचे चेंडू तो टाकू शकतो, अशा प्रकारचा गुणवत्तेने भरलेला हा गोलंदाज. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन चेंडू सरळ जातोय तो यष्टी रक्षकाकडे आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण धावसंख्या आकार घेत आहे. 30 धावा धावफलकावरती, 3 दशक 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा एक उपांत्य फेरीतला थरार 2 संघांमध्ये आहे. यापूर्वीचा सामना अतिशय दर्जेदार, फारच दर्जेदार सामना झाला होता आणि तशाच प्रकारचा प्रत्येक स्ट्राईकला त्या ठिकाणी आता मात्र गोलंदाजाला फोडून काढलं पाहिजे, आता मात्र चांगलं कमबॅक केलं पाहिजे, आता मात्र जोरदार प्रहार केला पाहिजे, प्रतिहल्ला चढवला पाहिजे, असा इरादा मात्र या ठिकाणी प्रतीकचा दिसतोय. पाहूया नेमकं कल्पेश आणि प्रतीक यांच्यामधलं चाललेलं हे द्वंद्व. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं, पहा हा चेंडू सरळ दिलेला आहे तो भिरकावून, सरळ गेलेला आहे तो ज्वारीच्या क्षेत्रामध्ये, जोंधळ्यामध्ये गेलेला हा चेंडू आणि सरळ उत्तुंग खणखणीत षटकार षटकार षटकार. थँक्यू. कल्पेशला मारलेला उत्तुंग षटकार पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचं कमबॅक करतोय का, पुनरागमन करतोय का पाहूया. हा अप्रतिम अप्रतिम एक संयम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे. षटकार मारल्यानंतर, जोरदार प्रहार केल्यानंतर एक फलंदाजामधला असणारा जो काही संयम आहे तो संयम आपण पाहिला. हलकासा चेंडू सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून अतिशय अप्रतिमरित्या तो तटवला, त्याच्यावरती मिळवली 1 धाव. आता मात्र धावसंख्या आकार घेत आहे. 37 धावा धावफलकावरती. 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि आता स्ट्राईकला आहे तो सिद्धार्थ आलेला आहे. कल्पेश आणि सिद्धार्थ यांच्यामधला सामना देखील पाहणं आता खरं महत्वाचं ठरेल. कल्पेश टू सिद्धार्थ. हा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती मात्र जोरदार प्रहार केला आहे. चेंडू सरळ डीप मिड विकेटच्या दिशेने गेलेला आहे. पाहूया दरम्यान काय होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आफ्रिकन चित्त्याप्रमाणे दोन्ही फलंदाज गोल त्या ठिकाणी धावलेले आहेत आणि त्यांच्यामधला ताळमेळ, त्यांच्यामधला समन्वय आपण जर पाहिला तर अतिशय चांगल्या प्रकारचा समन्वय या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळतोय. या दरम्यान पंचांचा इशारा षटक संपल्याचा. या षटकामध्ये 10 धावा या दबल जमवलेला पाहायला मिळत आहेत. 4 षटक या दरम्यान संपलेले. 4 षटकानंतर धावसंख्या आहे 39 धावा.
शेवटची 2 षटकं, शेवटचे 12 चेंडू या दरम्यान फार महत्वाचे आहेत. वाल्ला हंटरसाठी सुद्धा 12 चेंडू महत्वाचे आहेत. आणि या ठिकाणी दुसरा त्यांचा प्रतिस्पर्धी संघ नाझरे सुपे 11 त्यांच्यासाठी देखील हे 12 चेंडू महत्वाचे आहेत. उपांत्य फेरीतली एक अतिशय संघर्षपूर्ण लढत मैदानामध्ये आपण पाहत आहोत. दोन्ही संघाचं मनोबल उंचावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघांचे पाठीराखे सपोर्टर्स मोठ्या प्रमाणे उपस्थित आहेत. आणि अशा प्रकारच्या एका संघर्षमय परिस्थितीमध्ये, तणावपूर्ण परिस्थितीमध्ये दोन्ही संघ आपसात भिडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा एक महामुकाबला निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळणार. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि शेवटच्या 12 चेंडूमध्ये गोलंदाज भारी पडणार की फलंदाज हे मात्र आपल्याला पाहावं लागणार. या दरम्यान पुन्हा एकदा या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारचं व्यूहरचना करायची, कशा प्रकारचे डावपेच आखायचे, यासाठी खऱ्या अर्थानं खरं सांघिक काम जे आहे, सांघिक चर्चा या दरम्यान नाझरे सुपे 11 मध्ये चाललेली दिसते. त्याचप्रमाणे ड्रिंक्स घेऊन आलेला देखील काहीतरी एक महत्वाचा संदेश कर्णधाराने पाठवलेला असेल. तुमच्यावरती जबाबदारी आहे. ही जी काही 12 चेंडू आहेत ते 12 चेंडूंमध्ये जोरदार प्रहार करा, एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करा, अशा प्रकारचा कानमंत्र देखील निश्चितपणे दिलेला असेल. या दरम्यान नाझरे सुपे 11 यांच्यामध्ये देखील एक रणनीती ठरते, डावपेच ठरत आहेत. आणि हे डावपेच नेमके कोणावर भारी ठरत आहे, कोण कोणाला शेरात सवाशे ठरतंय हे देखील पाहणं गरजेचं ठरेल. आणि याचं उत्तर मात्र निश्चितपणे नजीकचा काळ जो आहे ते 12 चेंडू आपल्याला देतील. कारण का तर लढत मात्र खूप महत्वाची आहे. हाय व्होल्टेज लढत आहे. सरळ जाणारा संघ, या लढतीनंतर विजय होणारा संघ सरळ 50,000 75,000साठी लढणार आहे. त्याचबरोबर सर्वांना मोहित करणारे, सर्वांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणारे हे जे काही मनोवेधक, आकर्षक, जे काही भव्य दिव्य करंडक पुढे दिसत आहेत, आजच मला वाटतं लहान मुलांना विनंती, लहान मुलं, छोटे छोटे प्रेक्षक आतमध्ये जाऊ नका. लहान मुलांनी आतमध्ये जाऊ नका. ए बाळा बाहेर हो, जाऊया मैदानामध्ये. मैदानामध्ये आता शेवटचे 12 चेंडू आणि षटक घेऊन आलेला आहे तो परशुराम आलेला आहे. परशुराम नाव देखील आपल्याला माहिती आहे. परशुराम एक वेगळं नाव, एक दैवी शक्ती परशुरामामध्ये. आणि हे अस्त्र, नेमकं परशुराम हे अस्त्र आपण पाहूया मैदानामध्ये. संघासाठी 5वं षटक घेऊन आलेलं आहे. फार निर्णायक सामना आहे, फार कडवी झुंज आहे. काय होईल काही सांगता येत नाहीये. आता मात्र सामना पाहायला मिळेल तो परशुराम आणि प्रतीक मध्ये. प्रतीक आणि परशुराम या दोघांच्या मधला सामना. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि या दरम्यान परशुराम तयार. अप्रतिम मारा, अप्रतिम मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ आलेला आहे तो लॉंग ऑनच्या दिशेने. पाहूया नेमका त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नाहीये. सहकार्याने मात्र कोणवलेला आहे. नकार कळवला. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आकार घेत आहे 40 धावा. 4 दशक 40 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 11 चेंडू बाकी आहेत. किती धावा उभ्या करायच्या आहेत, मोठं धावसंख्या, मोठं लक्ष उभं करावं लागणार आहे. पाहूया नेमकं काय होतं या दरम्यान. हा बिग ब्लास्ट केलाय. आरडीएक्स विस्फोटक मारा आणि हा खणखणीत दणदणीत षटका. शेवटची षटक महत्वाची. या चेंडूवरती जबरदस्त ब्लास्ट झाला. आरडीएक्स विस्फोट झाल्यासारखा आपल्याला दिसला आणि तो उत्तुंग षटकार जो आहे तो डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेला. खणखणी षटकार. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी तयार. सिद्धार्थ तयार. हा चेंडू मात्र अप्रतिम चेंडू. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल. एकच धाव त्याच्यावरती मिळते. धावसंख्या आकार घेत आहे 47 धावा धावफलकावरती. 5वं षटक प्रगतीपथावर असताना उपांत्य फेरीतला थरार आपण मैदानामध्ये पाहत आहोत. खऱ्या अर्थानं ही लढत तितकीच महत्वाची आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण मैदानामध्ये हा संघर्ष पाहत आहोत. जाऊया मैदानामध्ये. परशुराम तयार. हा मात्र भिरकावलेला आहे चेंडू. सरळ पाहूया नेमकं काय होतंय. खणखणीत, दणदणीत आणि हा आहे चौकार. मार्केट दाखलाय ऋषी मंगेश. हे जागे पणी अन झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत. जागे पणी
झोपे मध्ये ज्याला एकच सपान पडतंय. थँक्यू थँक्यू. मैदानामध्ये पाहतोय आपण परशुरामाला मात्र या ठिकाणी त्याची शुभ्र धुलाई केलेली पाहायला मिळते. सिद्धार्थ मला वाटतं प्रत्येक त्या ठिकाणी त्याला धो धो धुताना आपल्याला दिसतोय. परशुरामचं हे षटक किती महागडं पडतंय आणि किती निर्णायक ठरतंय हे देखील पाहणं गरजेचं ठरेल. 5वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना आक्रमक मात्र आता मात्र हल्ला प्रतिहल्ला या ठिकाणी प्रत्येकडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उंच मारलेला पळे नेमका डिस्कोलेच्या दिशेने गेलेला झेल आणि झेल मात्र गावाच्या अंगावर घराचा लिंगाचा माशीचं येऊन आडतं. असं घरा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. जिथं जाईल तिथं सरपंचाची चर्चा. जिथं
जाऊया मैदानामध्ये, पंच निर्णय कळवतील. आणि पंचांनी निर्णय कळवलाय खेळाडू बाद. वैध चेंडू होता आणि या ठिकाणी फलंदाज बाद. समीकरण आहे, धावसंख्या आहे धावफलकावरती 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा धावफलकावरती. परशुरामचं हे षटक फार महत्वाचं आहे. या दरम्यान नवीन आलेला फलंदाज सुमित पवार या ठिकाणी आलाय. नवीन फलंदाज सुमित पवार. परशुरामचं हे षटक महत्वाचं 5वं षटक आहे. उपांत्य फेरीतला हा थरार आहे. खऱ्या अर्थानं परशुरामला देखील फार जबाबदारीने गोलंदाजी करावी लागणार. या दरम्यान परशुराम तयार. हा जबरदस्त प्रहार आणि मला मंगेशने केलेला हा प्रहार, सिद्धार्थने केलेला हा प्रहार, त्याच्यावरती आला एक खणखणीत षटकार. धावसंख्या आकार घेत आहे 57 धाव धावफलकावरती. आणि मला वाटतं पंचांचा या दरम्यान इशारा षटक संपल्याचा. 57 धाव धावफलकावरती आहेत. आता आहेत शेवटचे षटक आणि शेवटचे 6 चेंडू. आणि हा थरार मात्र मैदानामध्ये पाहायचा आहे. उपांत्य फेरीतली ही लढत जी आहे अतिशय महत्वाची. नाझरे सुपे 11 विरुद्ध वाला हंटर्स. कोण करणार प्रवेश महाअंतिम फेरीमध्ये, याचा हा थरार मात्र या मैदानामध्ये चालू आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि धाव संख्या धावफलकावर आपण जर पाहिली 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन आलेला आहे तो नामदेव. शेवटचं षटक घेऊन आलेला नामदेव. शेवटचे 6 चेंडू आणि त्याचा सामना करेल तो मंगेश दाते. नवीन आलेला खेळाडू मंगेश दाते. वाला हंटरचा एक आक्रमक फलंदाज मंगेश दाते या दरम्यान तयार. नामदेव आणि मंगेश या दोघांच्या मध्ये असणारा जो काही मुकाबला आहे, हा मुकाबला महामुकाबला आपण पाहूया. शेवटचे 6 चेंडू, उपांत्य फेरीतली लढत. पाहूया नेमकं काय होतंय. या दरम्यान चेंडू नो मॅन्स लँड मध्ये गेलेला, त्याच्यावरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावसंख्येने धावगती आकार घेत आहे. 59 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि मंगेश दाते या ठिकाणी त्याच्यावरती जोरदार प्रहार करतोय. नामदेव आणि मंगेश मधला असणारा जो काही एक वेगळा थरार आहे, तो थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. शेवटचे 5 चेंडू मंगेश. हा चेंडू मात्र अप्रतिम म्हणावा लागेल. लोअर चेंडू होता, सरळ चेंडू यष्टिरक्षकाला देखील चकवलेला आहे. आणि या दरम्यान पंचांचा इशारा. 22ची धाव, 22च्या रूपाने अतिरिक्त मिळालेली एक धाव. धावसंख्या आकार घेत आहे 60 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू, निर्णायक शेवटचे 4 चेंडू. वाला हंटरला मात्र जोरदार प्रहार करावा लागेल. चांगल्या प्रकारचं कमबॅक करावं लागेल. सामना महत्वाचा आहे. नाझरे सुपे 11 वाला हंटर. चेंडू मात्र अप्रतिम म्हणावं लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू. चेंडू मात्र काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू. शेवटचे काही चेंडू बाकी असताना निर्धाव चेंडू जात आहेत. आता मात्र हाताला माती चोळलेली आहे. शेवटचे मला वाटतं 3 चेंडू आहेत. या 3 चेंडू मध्ये चौकार आणि षटकार मारायचा आहे, त्यासाठी प्रयत्न असेल. पण गोलंदाज देखील अतिशय कसलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन गेला, सरळ गेलेला चेंडू. पाहूया त्याच्यावरती किती धावा मिळत आहेत. आणि या दरम्यान पंचांचा इशारा. धावबाद. दुसरी धाव घेताना हा धावबाद जबाबदारीने टाकतो हे षटक नामदेव. जबाबदारी खांद्यावरती, विश्वास ठेवला. शेवटच्या षटकामध्ये त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. विश्वास सार्थ ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान अक्षय आलाय, मला वाटतं अक्षय शेंडकर आलेला आहे. आणि स्ट्राईकला आहे तो सिद्धार्थ आहे.
शेवटचे मला वाटतं 2 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ राहिलेला आहे, शिल्लक आहे. पहिला अंक संपेल. उपांत्य फेरीतला हा एक महत्वाचा थरार. वाला हंटर्स विरुद्ध नाझरे सुपे 11. प्रथम फलंदाजी करत असताना अक्षय शेंडकर, नामदेव, हा सरळ चेंडू आलाय तो लॉंग ऑनच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळत आहेत. या दरम्यान एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्या आकार घेत आहे 62 धावा धावफलकावरती. आणि या ठिकाणी नाझरे सुपे 11 विरुद्ध वाला हंटर्स हा उपांत्य फेरीतला सामना. पहिल्या अंकामधला शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू नामदेवचा. पाहूया कसा सामना करतोय. चेंडू मात्र जोरदार उंच मारलाय स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी. आणि मला वाटतं हा बाद. शेवटच्या चेंडूवरती बसलेला आहे पुढचा धक्का. आणि आता मात्र वाला हंटर्स संघ 6 षटकानंतर 62 धावा जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष्य. 62 धावांवरती रोखलेला आहे वाला हंटर्सला. जिंकण्यासाठी असेल 63 धावांचं लक्ष्य. सामना फार महत्वाचा आहे. सामना फार महत्वाचा आहे. 63 धावांचं लक्ष असेल. या दरम्यान फक्त 62 धावा आपल्याला धावफलकावरती दिसत आहेत. उपांत्य फेरीची एक महत्वाची लढत वाला हंटर्स विरुद्ध नाझरे सुपे 11 हे आपण पाहत आहोत. 6 षटक या खेळाचा पहिला अंक संपलेला आहे. आणि या पहिल्या अंकानंतर धावसंख्या आपण जर पाहिल्या तर 62 धावा धावफलकावरती आहेत. आणि जिंकण्यासाठी करायच्या 63 धावा. आता नाझरे सुपा 11 खऱ्या अर्थानं प्रतिहल्ला चढवेल. आणि या दरम्यान आपण हा जो काही सामना पाहत आहोत अतिशय महत्वाचा सामना आहे. एक वेगळा संघर्ष आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. वाला हंटर्स संघ देखील अतिशय तुल्यबळ संघ आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. लढत महत्वाची आहे. जिंकणारा संघ सरळ अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहे. दोन्ही संघाला त्याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे दोन्ही संघ 100% नाही तर 200% योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितपणे ही लढत देखील अतिशय महत्वाची असेल. काटेकी टक्कर, कडवी झुंज, महा
निर्णय थोडासा मागे घेतलाय आणि निश्चितपणे इथे नाबाद असेल. तेजस साबळेला मिळालेलं जीवदान, मिळालेली संधी आणि या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर होईल का हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज असेल संदीप आणि इथे मात्र जल्लोष. चेंडूवर देखील त्याला आणि होतं आणि वाल्ला हंटर संघाने जो जल्लोष केला त्या जल्लोषाची ताकद मात्र आता तेजस साबळेच्या विकेटचं महत्व किती होतं हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देते. पुन्हा एकदा संदीपचा जय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर. पुन्हा एकदा मयूरला आता मात्र एक वेगळी कामगिरी करावी लागेल. त्याच्यावर जबाबदारी आहे तेजस साबळेच्या रूपाने झालेलं नुकसान भरून काढायची आणि संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्याची. बघूयात आता या संघर्षमय नाट्यमय चाललेल्या मॅच मध्ये कोणता संघ विजयावर या ठिकाणी शिक्कामोर्तब करतोय हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं असेल. थोडासा पहिल्या चेंडूवर थोडासा आकुटा टप्पा होता, बॅटची कट घेतली आणि यष्टीरक्षकानं देखील कोणतीही चूक न करता तेजस साबळे नावाचा या फलंदाजाला निश्चितपणे बाद केले. नवीन फलंदाज मयूर. ओहो, इथे मात्र पंचांचा इशारा वाईड. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड दिला जातोय. ज्यावेळेस एखादा चेंडू फलंदाजाला खेळणं अशक्य असतं त्यावेळेस मात्र तो चेंडू पंचांकडून वाईड घोषित केला जातो. परिणामी समोरच्या संघाला एक एक्स्ट्रा धाव मिळते. आता बघूयात गोलंदाज पुन्हा एकदा संदीप सज्ज. ओहो, काय चेंडू खेळलाय, काय दिशा होती आणि एक अफलातून चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एका धावेचं निश्चितपणे पतन होईल. फलकावर धावा लागतील तब्बल 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. पहिली धाव वाईडची सुरुवात, नंतर आता या चेंडूवर एक धाव अगदी सुरेख पद्धतीने सुरुवात केली आहे. आणि वाल्ला हंटर संघाबद्दल बोलायचं झालं प्रचंड ताकद आहे, प्रचंड मॅनेजमेंट मधील त्यांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एका बाजूला जर क्षेत्ररक्षण समीकरण बघितलं तर एक मिड ऑफच्या दिशेनं, एक क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेनं, एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने असेल, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये, एक पॉइंट मध्ये आणि एक पॉइंट कव्हरच्या दिशेने, अशा पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पहिल्या षटकामध्ये अफलातून पद्धतीने जकलून ठेवलंय. पुन्हा एकदा संदीप. ओहो, आकुटप्प्याचा मारा, बाउन्सरचा मारा, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. या चेंडूवर कदाचित मोठा फटका येईल असं वाटलं होतं, पण मात्र निश्चितपणे फलंदाज थोडासा वेगळा ट्राय केला नाही आणि निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये एक डॉट चेंडू आपण बघतोय. हा चौथा चेंडू होता, एक वाईड देखील पडला होता. त्यामुळे 4 चेंडूंचा खेळ अद्याप, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. ओहो, या फटक्यावर मारा केलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. एका धाब्यावर समाधान मानवलेलं संदीपनं काय गोलंदाजी केली आहे, काय सुरेख पद्धतीने अक्षरशः जकडून ठेवलंय. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. रोटरी क्लबचे उपाध्यक्ष सन्माननीय गुलाबतात्या गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन. पुरंदर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आता मात्र निश्चितपणे मान्यवरांची ते मानद्याळी बघायला होते. पुढचा चेंडू. ओहो, या चेंडूवर सुंदर दिशा दिली. एका धाब्यावर समाधान मानावं लागेल आणि इथे मात्र रन निश्चितपणे नसेल, थोडंसं कम्युनिकेशन. आता मात्र थोडीशी भावना अशी असेल की विकेट असेल, रन आउट. आता मात्र फलंदाजाच्या मनामध्ये भूमिका असेल की हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दमता. आणि सुंदर पद्धतीने इथे मात्र हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. कम्युनिकेशन मधील पॉवर चांगली असेल तर तुमचा संघ चांगल्या पद्धतीने विजयाकडे मार्गस्थ होतो, पण मात्र कम्युनिकेशन मध्ये कमतरता असेल तर मात्र तिथे एक चांगला झटका बसू शकतो. आता मात्र उंचापुरा तगडा ताकदवान सागर शिंदे नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतीये. आता बघूयात गोलंदाजीमध्ये फलंदाजांचा कदनकाळ आणि आता फलंदाजीमध्ये गोलंदाजांचा कदनकाळ ठरेल का सागर शिंदे हे बघूयात. पुन्हा एकदा मंगेश दाते गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल पहिल्या षटकामध्ये.
3 धावा आल्या आणि 2 विकेटचं पतन देखील झालं आणि एक वाईट चेंडू देखील पडला. अवंतर 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मंगेश दाते गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल. आता मात्र नवीन येणाऱ्या फलंदाज सागर शिंदे नॉन स्ट्राईकला असेल, स्ट्राईकला असेल. अजय कटके अजून एका बाजूने मैदानाचा किल्ला लढवतोय आणि पहिल्या षटकामध्ये अफलातून यश वाढला हंटर संघाचं. 3 धावा धावफलकावर. 3-3-3 निश्चितपणे आता डावाला खऱ्या अर्थानं रंगत आले. एक वेगळा समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. थोडेसे क्षेत्ररक्षण चांगलं कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पण मात्र एखादा फलंदाज वाघासारखी डरकाळी फोडेल का हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणं महत्त्वाचं असेल. आणि त्याने जर वाघाची डरकाळी फोडली तर मात्र नवीन येणाऱ्या गोलंदाजावर दडपण निश्चितपणे येऊ शकेल. हो ऑप्शनच्या भराचा वाईट पंचाचा इशारा. वाईट चेंडू आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू मात्र वाईट ठरवला जातोय. परिणामी समोरच्या संघाला 1 धाव एक्स्ट्रा. धावफलक जाईल पुढे. धावफलकावर धावा लागतील. 4 धावा. मंगेशनं पहिला चेंडू वाईट टाकला. त्याला माहिती आहे ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवणं गरजेचं आहे. जर असं केलं तरच त्या ठिकाणी फलंदाजांना रोखून ठेवता येऊ शकतं. हा निश्चितपणे आता मात्र काय मंत्र संघ सहकार्याने दिला असेल आणि याच्यावर किती यश मिळेल हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणं महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने टोलून काढला चेंडू. हे निश्चितपणे निर्धाव चेंडू. मंगेश देखील सुंदर पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी सुरेख पद्धतीने हे षटक मार्गस्थ आहे. आता मात्र कुछ अलग करना पडेगा. संघर्ष करावा लागेल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आता मात्र हौसला बघणं महत्त्वाचं असेल. हो खोलोटप्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट होईल का. आता मात्र विकेटसाठी अपील. विकेटसाठी अपील होईल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 नुसार अपीलच्या नियमामध्ये असं लिहिलेलं आहे की अपील करण्याचा अधिकार फक्त सर्कल मधील प्लेयर्सना असतो. हे देखील तुम्ही आम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की बाहेरचे प्लेयर ती मुवमेंट ती चांगल्या पद्धतीने बघू शकत नाही, चांगल्या पद्धतीने निरीक्षण करू शकत नाही. त्यानुसार मात्र अपीलच्या नियमामध्ये असं लिहिलेलं आहे. बघूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. धावफलकावर धावा असतील. 5 धावा धावफलकावर. आता मात्र धावफलकावर पंजा आणि वाघाचा पंजा कोणाचा असेल या मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाज थोडासा वाघाच्या पंजाच्या भूमिकेत पण मात्र सिंहाची दहाड देखील मैदानाच्या आतमध्ये. सागर शिंदे स्ट्राईकला. ओहो इथे वाईडचा इशारा. पुन्हा एकदा धावफलक जाईल पुढे. धावफलकावर धावा लागतील. 6 धावा आणि खऱ्या अर्थानं धावफलकावर धावांचा षटकार कंप्लीट झाला. पण मात्र अद्यापही षटकार येणं अद्याप बाकी असेल. बघूया षटकार येईल का, किती षटकार येतील आणि आले तर मात्र गोलंदाजाला कशा पद्धतीने मार्गदर्शन करेल संघ सहकारी कॅप्टन आणि कर्णधार कशा पद्धतीने डावाला आकार देतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. स्ट्राईकला असेल सागर शिंदे. पुरंदरची बलाढ्य तोप. बघूयात काय होईल या मुवमेंटला. पुन्हा एकदा आक्रमक फटका. मेडुकीच्या चेंडू दुरून क्षेत्रात धाव होतील. 1 धाव कंप्लीट आणि निश्चितपणे एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि सुंदर गोलंदाजी वाल्ला हंटर संघाची. आता मात्र पहिल्या आणि दुसऱ्या या नंबरसाठी लढत मात्र निश्चितपणे संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये जाणवतोय. जो जिंकेल तो मात्र पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी असेल. आता मात्र पराभव कुणालाही नकोय. लढायचंय लढायचंय लढायचंय. क्रिकेट 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 म्हणजे जिद्द. क्रिकेट म्हणजे चिकाटी. क्रिकेटने काय दिलंय हे मी निश्चित चांगलं सांगेल. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने खोदून काढला चेंडू. सीमारेषेच्या वेध घेतोय. क्षेत्ररक्षक धावत जातोय. इथे अडेल का. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. अफलातून क्षेत्ररक्षण. धावफलक जाईल पुढे. धावफलकावर धावा लागतील. 9 धावा धावफलकावर. अद्यापही एका चेंडूचा खेळ. 4 चेंडू झालेले आहेत. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं तर बघूयात. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज आणि एक चांगला चेंडू. विकेट. त्रिफळाची पटका झटका. विकेट. आग लावली आग लावली आग लावली आणि वाढला हंटर संघ. आता मध्ये मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः गोलंदाजीच्या माध्यमातून बरसतोय. आग ओकतोय. अगदी तुफान 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 मैदानाच्या आतमध्ये आलेलं दिसतोय. आणि आता मात्र
पुन्हा एकदा तुफान आलंय खरं गोलंदाजीच्या माध्यमातून, पण मात्र तिकडून वादळ आलंय, त्सुनामी आली आहे. सनी होले नावाची लाट मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. बघूयात सनी होले मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने काम मार्गस्थ होतील. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज आक्रमण करण्यासाठी आणि सुंदर अतिशय सुरेख टप्पा, अतिशय सुरेख मॅच मैदानाच्या आतमध्ये, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि खऱ्या अर्थानं नाझरी सुपे संघाची सुरुवात थोडीशी अडखळत झाली, पण मात्र अद्यापही अडखळत सुरुवात चाललेली आहे, कारण की बॅक टू बॅक तिथे विकेट पडलेले आहेत आणि विकेट सांभाळून ठेवणं आणि गोलंदाजांवर आक्रमण करणं या दोन जबाबदारी प्रमुखपणे त्या ठिकाणी असतील. मैदानाच्या आतमध्ये सनी ओले सज्ज, बघूया सनी काय करतील. ओहो, इथे मात्र काय निर्णय असेल हे पाहणं देखील महत्वाचं असेल. निश्चितपणे आता मात्र थोडासा वाईट सदृश्य परिस्थिती झाली होती, पण मात्र हा चेंडू निश्चितपणे वाईट नसणार आहे. सनी ओले सनसनाटी कामगिरी करतील का? सनी ओले मात्र आता त्या ठिकाणी गोलंदाजांनी ज्या पद्धतीने नदीवर बांध घातलाय, पाणी रोखून ठेवलंय, आता मात्र त्या बांधाला छिद्र पाडतील का सनी होले? आणि दुसऱ्या बाजूला सागर शिंदे अतिशय सुरेख बांध घातलाय आणि एक चांगल्या पद्धतीने धावांना कंट्रोल ठेवलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत, 9 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एवढं प्रचंड यश कधी मिळत नाही आणि जर गोलंदाजीमध्ये तुमच्या सातत्य असेल तर ते यश देखील मिळत असतं. गोलंदाजीमध्ये सातत्य आहे, गोलंदाजीमध्ये प्रयत्न आहेत आणि प्रयत्न माणसाला नेहमी परफेक्ट बनवत असते आणि परफेक्ट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त, धावफलकावर 9 धावा, लॉस्ट ऑफ दी 3 विकेट. 3 बसले, 3 बंडी बसले, 3 बुरुज मैदानाच्या आतमध्ये डासळलेले आपण बघतोय. कारण की बुरुज डासळले म्हणून किल्ला शत्रूच्या ताब्यात जातो असं अजिबात होत नाही, तर त्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास तुम्हाला किल्ला लढवत ठेवण्यासाठी प्रेरणा देत असतो. किल्ले रामसरची घटना आठवा, नाशिक जवळचा हा किल्ला तब्बल मावळ्यांची गोलंदाजी मार्कवर किशोर असेल, मावळ्यांनी 300 मावळे होते आणि तब्बल 6 वर्ष रामसेचा तो किल्ला लढवत ठेवला होता आणि अनेक नामचीन सरदारांना मात्र आता माघारी धाडलं होतं. आता बघूयात इथे मात्र गोलंदाज कशा पद्धतीने मार्गस्थ होतोय. फलंदाजीमध्ये जर कॉन्फिडन्स असेल, स्वतःच्या कर्तृत्वावर आत्मविश्वास असेल, तर मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे सनी आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बरचू शकते. सागरकडे ताकद आहे, दिशा आहे, पण मात्र फलंदाजीमध्ये त्याला चमक दाखवावी लागेल, तर मात्र या मॅच मध्ये एक वेगळं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो. 2 षटक समाप्त, गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल किशोर, एका बाजूला सागर शिंदे स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला सनी ओले. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, प्रचंड मोठा हिट, चेंडू सीमारेखा पार, पंचांचा इशारा. आदेश 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 आदेश. आता मात्र सागर मात्र तुटून पडलाय, हल्ला केलाय, जबरदस्त स्ट्राईक आणि जबरदस्त दिशा चेंडू दिले. वाघ आपली शिकार कुमकुवत आहे की ताकदवान हे बघत नसतो, तो जेब घेतो, हल्ला करतो आणि फडशा पाडतो. पहिल्या चेंडूवर मात्र सागरची शिकार केली, किशोरची या ठिकाणी शिकार केली, पहिल्या चेंडूवर फडशा पाडलाय, एक सुरेख प्रयत्न. आता मात्र किती जेब घेईल, किती आकाशाला गवसणी करणारे गगन भरारी सागरच्या फलंदाजीमधून येईल का, हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणं महत्वाचं असेल. 3रं षटक, किशोर पुन्हा एकदा सज्ज. ओहो, पुन्हा एकदा बरसण्याचा प्रयत्न, इथे जकलून ठेवलाय. 2ऱ्या चेंडूवर अफलातून कमबॅक इथे मात्र होईल. कमबॅक 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 म्हणजे काय असतं? कमबॅक म्हणजे पुरंदरचा तह बघितला, ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला त्यावेळेस स्वराज्यामध्ये 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले आणि तदनंतर कंटिन्यू करूयात पुढच्या मॅच. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघतोय, थोडासा अपस्टंपच्या बराच सभा आहे, डॉट चेंडू, डॉट पे डॉट. किशोरनं मात्र एक अफलातून कामगिरी करताना दिसतोय. सागरला जकडायचा प्रयत्न देखील त्याचा होतोय, पण मात्र सागर थांबेल, झुकेल तो सागर कसला. सागर म्हणजे अचाट सामर्थ्य, सागर म्हणजे अचाट कौशल्य, पणाला लागतील सागरचे कौशल्य.
आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार पंचाने हा चेंडू वाईट ठरवला जातोय. धावफलक जाईल 1 ने पुढे. धावफलकावर धावा लागतील 14 धावा धावफलकावर. अगदी सुरेख पद्धतीने गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवर आक्रमण देखील झालं. पराभवाने माणूस संपत नसतो, तो प्रयत्न करायचा जो सोडतो तो मात्र संपतो. आता या मॅच मध्ये कोण जिंकण्यासाठी प्रयत्न करेल? दोन्ही संघांचे प्रयत्न अफाट आहेत, अचाट आहेत, सामर्थ्यशाली आहेत, पण मात्र कुणाचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडतील आणि समोरच्या संघाला विजय कोण मिळवून देऊ शकेल? ओहो, ऑप्शनच्या बराचसा बाहेर आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. आखू टप्प्याचा चेंडू आणि निश्चितपणे एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सागरला असे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये विजयामध्ये एक प्रचंड महत्वाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजावित असतात आणि सुंदर पद्धतीने धावफलक निश्चितपणे आकडून ठेवलाय. वाल्ला हंटर संघ हे सगळं कशामुळे येत असतं तर निश्चितपणे प्रयत्नांमुळे असतं. कोशिश करो परफेक्ट बनो, कहना कितना आसान है. अगर कोई काम मुश्किल नहीं है तो उसे पाने का मजा भी नहीं है. आता मात्र जर आयुष्यात प्रत्येक गोष्ट सहजरित्या मिळत गेली तर मात्र त्या सहजरित्या मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. ओहो, काय गोलंदाजी, काय अफलातून. आणि सागर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत केलंय, स्थिर केलंय, जकडून ठेवलंय आणि पायबंद गाठलाय आणि साखळी गाठली त्याच्या पायामध्ये. बघूया सागर कशा पद्धतीने मार्गस्थ होतोय. सागरवर डिप्रेशन डिप्रेशन डिप्रेशन. आता मात्र डिप्रेशन मध्ये ज्यावेळेस डॉट पे डॉट चेंडू जात असतात त्यावेळेस मात्र फलंदाजावर डिप्रेशन येत असतं आणि डिप्रेशन मध्ये गेल्याच्या नंतर माणसाची कामगिरी मात्र खालावत असते. आता मात्र सागरची कामगिरी थोडीशी खालावली, पण मात्र एक मोठा विजय तुमच्या अनेक पराभव पुसून टाकत असतो. बघूया सागर मोठा फटका मारेल का. इथे आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार पुन्हा एकदा वाईट चेंडू ठरवला जातोय. डॉट चेंडू. धावफलक जाईल पुढे. धावफलकावर धावा लागतील 15 धावा धावफलकावर. निश्चितपणे आता 3 विकेट देखील पडलेल्या आहेत आणि सुंदर पद्धतीने धावफलक तिथे मार्गस्थ झालेला आहे. बघूयात काय होईल या षटकामध्ये. उलटा चेंडू सीमा रेखा पार. फंटास्टिंग, उत्तुंग, खतरनाक षटकार. पंचांनी इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. हा चेंडू हाईटचा नो आहे किंवा नाही निश्चितपणे आता मात्र ठरवलं जाईल. इथे बघूयात हा निर्णय जर नो बॉल असेल तर मात्र प्री हिट मिळेल. प्री हिट मिळाली तर सागर पुन्हा एकदा तुटून पडेल का हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावर धावा सध्या लागलेल्या आहेत 21 धावा. जर नो असेल तर 22 होतील आणि त्याच्यावर किती धावा येतील फ्री हिटच्या चेंडूवर हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. आता मात्र पंच कळवतील. पंच निर्णय कुणाच्या बाजूने लागेल. वाला हंटर्स की नाजरे सुपे. आता मात्र हा निर्णय मैदानाच्या आतमध्ये बघणं महत्वाचं आहे. या षटकाराने मात्र आता सामन्याला आग लावली आहे आणि सामना अक्षरशः पेटून उठतोय. पंचांचा निर्णय अद्यापही येणं बाकी आहे. पंच आमच्यापाशी निर्णय क्लिअर करतात पण मात्र प्रोफेशनली आम्हाला त्या निर्णयाची इथे डायरेक्टली अंमलबजावणी किंवा तो निर्णय सांगता येत नाही. पंच त्या स्पॉटला गेल्याच्या नंतर देखील आम्हाला तो निर्णय कळवतील आणि तो तदनंतर आम्ही तो निर्णय तुम्हाला सांगू निश्चितपणे. बघूयात पंचाचा निर्णय काय असेल. हा नो बॉल आहे किंवा नाही या संदर्भात निर्णय होईल आणि पंचांचा निर्णय अद्यापही येणं बाकी आहे. बघूयात आता मात्र काय विवर्षण आखले जाईल. थोडीशी चर्चा होतीये. थोडासा संघ एकत्र येतोय आणि एकत्र आलेला संघ निश्चितपणे काय रणनीती आखतोय, कशा पद्धतीने आराखडे लावतोय आणि या आराखड्याचा निश्चितपणे कितपत फायदा संघाला होतोय हे देखील मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे आपण पाहूयात. आतापर्यंत धावफलकावर 21 धावा आहेत. हा नो बॉल आहे किंवा नाही हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं असेल. धावफलकावर धावा 21 धावा. लॉस्ट ऑफ दी 3 विकेट्स. 18 चेंडू 42 धावांची गरज. 18 चेंडू 42 धावा. आता मात्र विजयासाठी लढावं लागेल. विजयासाठी संघर्ष करावा लागेल. हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये कित्येक वेळा एकत्र आले. जवळपास
आधीच्या 3 पर्वामध्ये एकत्र आले होते वाला हंटर्स आणि नाझरी सुपे या संघांनी कित्येक वेळा एकमेकांना कडे चालले, एकमेकांना माती चारली, एकमेकांना आसमान दाखवलं, एकमेकांना चितपट केलं, एकमेकांना पाणी पाजलं, एकमेकांना आता मात्र पराभवाचे खडे चाकायला लावलेत. आता मात्र बघूयात पराभवाची चव चाकायला लावतोय कोण हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं असेल. संघर्ष 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 18 चेंडू 42 धावा. कोण जिंकेल हा रणसंग्राम आणि या रणसंग्रामामध्ये कोण महत्वाची भूमिका बजावतोय हे देखील प्रेक्षक आता अंदाज लावत आहेत. एका बाजूला संदीप काळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये संदीप काळे गोलंदाजी करताना फक्त 3 धावा दिल्या होत्या, 2 विकेट देखील घेतल्या होत्या. त्यामुळे तो संदीप मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज असेल. पण मात्र आता हा शेवटची 3 षटकं आहेत अद्याप शिल्लक आणि 18 चेंडू 42 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 3 विकेट देखील गेलेल्या आहेत. एका बाजूला थोडासा फॉर्म साठी झगडतोय सागर शिंदे, पुन्हा एकदा सनी होले मैदानाच्या आतमध्ये. ओहो आक्रमक पटका खेळण्याचा प्रयत्न, सनी होले नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत. फील्ड विकेट. सतरा चेंडू 42 धावा, 17 चेंडू 42 धावा. प्रचंड संघर्ष आता मात्र मैदानाच्या आत खुलतोय. आता मात्र या 21 धावा. लॉस्ट ऑफ दी 4 विकेट. 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये कोसळलेले आहेत. 4 बुरुज ढासळलेले आहेत. 4 फटके बसले, 4 झटके बसलेत, 4 मात्र इथे विकेट देखील गेलेले आहेत. आता मात्र विकेट पे विकेट विकेट पे विकेट 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 चाललेले आहेत. आता मात्र इथे नवीन फलंदाज राहुल येतील. बलदंड शरीरयष्टी. आता या शरीरयष्टीचा कितपत फायदा होईल आणि षटकार किती येतील, चौकार किती येतील किंवा सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये किती येतील हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल संदीप काळे. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. ओहो काय लाईन होती, काय टप्पा होता, आकुरता टप्पा. पण मात्र चेंडूने फारशी उसळी घेतली नाही आणि निश्चितपणे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि एक सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतर 0 धावा. संदीप काय सुंदर पद्धतीने दीप लावतोय, दिवे लावतोय. निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा संदीप सज्ज, त्याचा सामना करेल राहुल. ओहो चेंडू सीमा रेखा पार. धावाला मात्र एक वेगवान मुसंडी मारली आणि कणकणी षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलाय. आणि आता मात्र धावा पलकाने मुसंडी मारली. आशा पल्लवी झाल्या जिंकण्याच्या दोन्ही संघांच्या. आता मात्र दोन्ही संघांचे मात्र थरथर 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 थरथराट उडलेला आहे. बघूयात या फटक्यानंतर आणखीन एक आक्रमक फटका येईल का. सन्माननीय योगेश बापू काळे, ग्रामपंचायत सदस्य दिवे यांचं या ठिकाणी आगमन. संयोजकांच्या वतीने त्यांचं सरचं स्वागत. पुरंदर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 रंगलेला एक अफलातून सामना मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय मान्यवरांना या ठिकाणी विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय, व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आता मात्र हा फलंदाज निश्चितपणे पहिल्या चेंडूवर षटकार खेचलाय. तदनंतर आता मात्र आणखीन किती मोठे फटके गावतोय. धावफलकावर धावा 27 धावा. हो थोडासा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरयष्टीवर जाऊन आदळला आणि इथे निश्चितपणे दुसऱ्या धावेचं पतन होईल का. इथे मात्र सागर शिंदे स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. त्याच्याकडे थोडासा कॉन्फिडन्स आलेला दिसतोय, त्याच्याकडे थोडासा आत्मविश्वास आलेला दिसतोय आणि या आत्मविश्वासाचा तो कशा पद्धतीनं फायदा करून घेईल आपल्या संघासाठी हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं असेल. अद्यापही सागर 7 चेंडूमध्ये 11 धावा केलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला 4 चेंडू खेळलेत राहुलने आणि त्याने 7 धावा देखील बनवलेल्या आहेत. हो काय चेंडू आता आपल्यातून पण कंट्रोल केले. अगदी खोलवर टप्प्याचा अगदी खोचला चेंडू. इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी संदीपचं षटक जर बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतर 0 धावा, तदनंतर षटकार खाल्ला, तदनंतर सुंदर कमबॅक देखील केलं आणि तदनंतर 0-1-0 अशा पद्धतीचं समीकरण राहिलं आणि या षटकामध्ये फक्त 7 धावा आलेल्या, सत्ता गाजवलेली आहे. आता मात्र थरा रंगेल. 12 चेंडू 35 धावा, 12 चेंडू 35 धावा, 17.50 धावांचा स्ट्राईक रेट इथे गाठणं गरजेचं.
प्रत्येक षटकामध्ये 17 पेक्षा जास्त धावा येणं अद्याप गरजेचं असेल. 12 चेंडू 35 धावा. कोण असेल या सामन्याचा मानकरी, कोण असेल या मॅचचा सिकंदर, कोण असेल या मॅचचा बाजीगर. 12 चेंडू 35 धावा. नजरा सामन्याकडे तिरकल्या जातात, काळजामध्ये दडदड वाढली जातील. 12 चेंडू 35 धावा. एक थोडा अवघड वाटणार लक्ष. आता कोण पार करेल, कोण कितपत या मॅचला आता मात्र आपल्या खिशामध्ये घालेल हे देखील पाहणं. अपोलिकावर 28 धावा, 4 विकेट पडलेल्या आहेत. नवीन गोलंदाज इथे सज्ज असेल. मंगेश दाते गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज. एक अफलातून षटक त्यांनी टाकलं होतं आधीच्या ओव्हर मध्ये. बघूयात मंगेश पुन्हा एकदा सज्ज. ओहो, खोलो टप्प्यात चेंडू कोळून काढला. लॉंगच्या दिशेला मेंढूच्या दिशेने चेंडू गेला. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धाब्यावर समाधान मागवले गेले. धावफलक निश्चितपणे स्थिर झाला. धावफलकानं दिशा थोडीशी घेतली. धावफलकावर धावा 29 धावा. 29 धावा. लॉस्ट ऑफ दी 4 विकेट्स आणि 11 चेंडू 34 धावांची गरज. 11 चेंडू 34 धावा मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. कोशिश कर, हल निकलेगा आज नहीं तो कल निकलेगा. अर्जुन के तीर से जल निकलेगा. एक आक्रमक फटका जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि या एका धावेसोबत धावफलक जाईल पुढे. धावफलकावर धावा लागतील 30 धावा. अद्याप बऱ्याच मोठा पल्ला गाठायचा आहे. जवळपास 30 पेक्षा जास्त धावा करणं गरजेचं आहे. जवळपास आता 10 चेंडू असतील. 10 चेंडू मध्ये 30 पेक्षा जास्त धावा करायच्या आहेत. बघूयात किती धावा येतील हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघूयात. ओहो, गोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. सीमा रेखा पार षटकार. वाघ कधी कुणासमोर झुकला का, तापला जरी सूर्य, समुद्र आटला का, लक्षात ठेवा छत्रपतींचे संस्कार आहेत आपल्यावर. रडायचं नाही तर लढायचं. आता मात्र लढा 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 द्यावा लागेल. आक्रमक फटके खेळावे लागतील तर मॅच मध्ये 4 चान लागतील. आणि राहुल सज्ज असेल फलंदाजी मार्कवर. नॉन स्ट्राईकला सागर शिंदे. 9 चेंडू 27. पुन्हा एकदा एक आक्रमक फटका. चेंडू सीमा रेखा पार. धन्यवाद डीजे. आता मात्र राहुल असं म्हणत असेल की अखबार हूँ औकात थी क्या मेरी, अखबार हूँ औकात थी क्या मेरी, लेकिन शहर आता मात्र आग लावतोय आग लावतोय आग लावतोय. आता मात्र जलवा दाखवतो आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. 7 चेंडू खेळलाय. तब्बल 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 20 धावा केलेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज राहुल. पुन्हा एकदा सज्ज असेल. बघूयात काय करेल. पुन्हा एकदा एक आक्रमक फटका. चेंडू रामदासजी कटके यांच्याकडून एक बक्षीस आलंय राहुल साठी. सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं बक्षीस. धावफलकावर धावा लागतील 48 धावा. धावफलकावर 4 विकेट देखील गेलेल्या आहेत. आता मात्र संघर्ष रंगतोय. आता मात्र जिद्दीचा चिकाटीचा महापूर मैदानाच्या आतमध्ये येतोय दोन्ही संघांवर. आता मात्र राहुलची शक्ती इथे वाढला. हंटर संघाच्या विजयाच्या स्वप्नाला आग लावते. राहुल मात्र हुल देतोय. फलंदाजाला मात्र बिरकावून दिलंय. आता मात्र खणखणीत बॅक टू बॅक 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये आग लावतात आग लावतात आग लावतात. पुन्हा एकदा सज्ज राहुल. आता मात्र वादळ आलंय राहुल नावाचं. पुन्हा एकदा एक आक्रमक फटका आणि थोडासा कॅच मिस झाला. 2 धावांसाठी प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट. आता मात्र राहुल पेटून उठला. राहुलनं मात्र अक्षरशः अंगार तिच्या मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पेटून उठलाय पेटून उठलाय पेटून उठलाय. आग लावली. 6 चेंडू 13 धावांची गरज. अशक्य प्राय वाटणार आव्हान आता मात्र पुढ्यात येऊन टेपलंय. आयुष्यात कधी कुणाला चिल्लर समजू नका, कारण की वेळ आल्यावर प्रत्येक जण आपली किंमत दाखवून देत असतो. आणि राहुलचं नाव एकदम खणखणीत वाजलंय. बॅक टू बॅक 3 षटकार मैदानाला आग लावली. 6 चेंडू 13 धावांची गरज. वाला संघाचा आता मध्ये काळजामध्ये धस्त झालोय. प्रेक्षक देखील
आता मात्र वाढत चाललेले आहेत. प्रचंड हाय व्होल्टेज धावा. कोण असेल या मॅचचा मानकरी? आता मात्र तरार रंगेल. संघर्ष 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 संघर्ष. काम करो ऐसा कि उस काम से नाम बन जाए. आता मात्र राहुल पेटून उठलाय. सुरुवातीपासून थोडासा अडकळत खेळत होता, तदनंतर थोडासा अक्षरशः 10 हत्तींची शक्ती त्याच्यामध्ये आली आणि बॅक टू बॅक मोठे फटके खेळले. आता मात्र अक्षरशः जो जेल सोडला त्याला तो जेल किती महागात पडेल हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये. आता थोडीशी स्ट्राईक देणं गरजेचं आहे राहुलला, कारण की राहुल सेट आहे. पण मात्र बघूयात सागर शिंदे काय करेल मैदानाच्या आतमध्ये. सागरवर जबाबदारी असेल की राहुलला थोडीशी स्ट्राईक देणं, पण मात्र येणारा गोलंदाज कशा पद्धतीने दोघांना रोखतोय हे देखील मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं असेल. संघर्ष संघर्ष संघर्ष. आता मात्र हॅलो, राहुलने जे लागोपाठचे 3 षटकार खेळले त्याच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आले. षटकार हॅट्रिकसाठी ते प्राइज होतं आणि समीकरण देखील बदललेलं पाहायला मिळतंय. या अगोदर वाटत होता सामना नक्की सुटत चाललाय नाझरे सुपे 11 संघाच्या बाजूने, नक्कीच दूर होत चाललाय. परंतु आता सामन्यामध्ये जान टाकण्याचं काम नक्कीच राहुलने केलंय. लागोपाठचे 3 षटकार खेळलेत. समीकरण बदललंय. शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील आपण पाहतोय. प्रतीक देवकर गोलंदाजी मार्कवर आलाय. तर स्ट्राईकला सागर शिंदे. तर ज्याने या सामन्यामध्ये जान आणली आहे तो राहुल नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाज सज्ज. O2 कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा 6 चेंडू 13 धावा. सागर सज्ज असेल. सागरला मत त्सुनामी लाटा या मैदानाच्या आतमध्ये धडकवाव्या लागतील. सीमा रेषेपार सागरचे चेंडू जातील काय हे देखील पाहणं. 6-13 6-13. एक आक्रमक फटका. अक्षय धावतील. जेल होईल का? सुंदर जेल मैदानाच्या आतमध्ये. यांच्याकडून बक्षिसांचा आता वर्षा होतोय. सलग 3 विकेटसाठी आणि सलग 3 षटकारांसाठी आता मात्र इथे बक्षीस आलेलं आहे. सलग 3 षटकारांची गरज लागणार नाही, कारण की इथे सामना विन होऊ शकतो. 5 चेंडू इथे 13 धावांची गरज. दिवसभरात कधी मारू द्या. 3 षटकारांसाठी 3 विकेटसाठी आता मात्र इथे बक्षिसांचा वर्षा होतोय. 501 रुपयांचं पारितोषिक आलंय. बघूयात राहुल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला असेल. राहुलवर प्रचंड मोठी जबाबदारी असेल. अक्षरशः मैदानाला वेळ लावलंय. प्रेक्षक मात्र देखील आता वाहवा करीत आहेत, कौतुक करीत आहेत राहुलच्या या खेळीचं. आणि राहुलने तब्बल 9 चेंडू खेळून तब्बल 28 धावा केलेल्या आहेत. प्रचंड आपलातून स्ट्राईक रेट त्याने गाठलेला आहे. बघूयात मैदानाच्या आतमध्ये तो कशा पद्धतीने सीमारेषेला आग लावतोय हे देखील पाहणं महत्वाचं असेल. आणि कशा पद्धतीने तुटून पडतोय हे देखील पाहणं महत्वाचं असेल. हॅलो, प्रतीक देवकर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं प्राइज आहे, अर्थात तब्बल 25,000 रुपयाचं प्राइज आहे. आणि ज्यांचा संघ मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय, बाळासाहेबजी काळाने साहेबांचं देखील शुभागमन. मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पुन्हा एकदा राहुल सज्ज असेल. या आक्रमक फटक्याची गरज होती. आपलातून फटका. मी अरे तुमने जो देखा है धावफलकानं अक्षरशः मुसंडी मारली. धावफलकावर 56 धावा. अल्ट्रा स्पाइसी चिली, आग लगा दी की आग. अंकल गूगल पे कर दो ना. ये भी कोई पूछने की बात है? आप ये पूछो कि इस आग को बुझाओगे कैसे? ऐसे लाखों ग्रोसरी स्टोर्स पे गूगल पे से QR पेमेंट कर सकते हो. तो कोई और सवाल पूछो. राहुल आपल्या संघासाठी तारणार्थ विघ्नार्थ ठरलाय. आता 4 चेंडू 7 परंतु अजूनही करू शकतात. या अगोदरच्या सामन्यामध्ये हा चेंडू पहा पुन्हा एकदा बिग ब्लास्ट केलाय. चेंडू हवेत.
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रयत्न मात्र 100% होता, परंतु त्या ठिकाणी झेल निसटलाय आणि धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आताच्या धावा किती आहेत हे देखील पाहणं गरजेचं आणि आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उत्न मागतंय शेजारी अशी गंमत मैदानाच्या आतमध्ये 4 धावा आताच्या आल्यात. 4 धावा आल्यात. शेवटचे 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 4 चेंडू. आता मात्र या 4 धावांनी धावफलकाला मुसंडी मारली, गती घेतली. 3 चेंडू 3 धावांची गरज. अफलातून रंगलेला सामना. प्रेक्षकांच्या आता मात्र अंदाज वर्तवले जात आहेत कोण असेल या मॅचचा मानकरी. आता मात्र थोडीशी पैजा लागले जात आहेत आणि कोण कोणत्या पैजा जिंकतंय हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं असेल. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज. या फटक्यानं आता मात्र सामन्याला जिंकून दिलंय. राहुल बरसलाय. राहुलला मात्र आता इथे मैदानाला आग लावली आहे. राहुल बद्दल मी म्हणेल की मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूँ. मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूँ. मैं पैसा नहीं वसीला बहादुर. अद्भुत नंगलेल्या थरार नाट्यामध्ये इथे संघ नादरे सुबह संघ विजय होतोय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. समोर आहे मी दिवे पंचक्रोशीचे ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे मार्गदर्शक योगेश बापू काळे यांना विनंती करत आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडू खेळलाय, 44 धावा बनवल्यात आणि 6 षटकार ज्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालेत. राहुल गायकवाड, राहुल वायकर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या राहुल साठी झाल्या पाहिजेत. सर्व समालोचक कक्षातील आणि प्रेक्षक राजांना विनंती असेल त्याचा सन्मान आपण करणार आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करायचं. राहुल चला. राहुल वायकर संपूर्ण संघ या सुपे नाजरे संघ स्वप्न त्याने दाखवलं आणि स्वप्न पूर्ण देखील केलंय. आमचे एसएम किंग ब्युटी संघाचे संघ मालक म्हणून ज्यांच्याकडे नक्कीच पाहिलं जातं दादा मोकाशी यांचं देखील शुभागमन. त्याचप्रमाणे अमित दादा भिंतडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आपल्या तालुक्याच्या गोलंदाजामध्ये आणि